नमस्कार, मी मानिनी गद्रे. चला गीतेच्या अंतरंग जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या ऑडिओची रचना आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मूळ श्लोक, त्याचा मराठी अर्थ, नंतर संस्कृतचं सरळ वाक्य रूपांतर आणि त्याचा इंग्लिश अर्थ, नंतर ज्ञानेश्वरीतील माऊलींच्या ओव्यांचा मराठी सुलभ अर्थ आणि नंतर माझ्या दृष्टिकोनातून त्या श्लोकाविषयी मला काय वाटलं त्याचं विवरण. सर्वप्रथम आपण मूळ श्लोकाचा संधिविग्रह करून त्यातील प्रत्येक शब्दाचा मराठीत अर्थ पाहूया. अग्निज्योतिर्हा शुक्लः षण्मासा उत्तरायणम तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः. फलासह शुक्ल मार्गाविषयी सांगताना परमेश्वर म्हणतात, त्या दोन प्रकारच्या मार्गांपैकी ज्या मार्गांमध्ये अग्नी, ज्योतिर्मय अग्नी म्हणजे अभिमानी देवता, दिवसाचा अभिमानी देव आहे. शुक्ल हा शुक्ल पक्षाची अभिमानी देवता आहे. उत्तरायणाच्या षण्मासः 6 महिन्यांची अभिमानी देवता आहे. तत्र त्या मार्गावर प्रयाताः मेल्यावर गेलेले असे ब्रह्मविदा जनाः ब्रह्मवेत्ते योगी वरील देवतांच्याकडून क्रमाने घेतले जाऊन ब्रह्म गच्छन्ति प्राप्त करून घेतात. परमेश्वर म्हणतात, ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीची अभिमानी देवता आहे, दिवसाची अभिमानी देवता आहे, शुक्ल पक्षाची अभिमानी देवता आहे आणि उत्तरायणाच्या 6 महिन्यांची अभिमानी देवता आहे, त्या मार्गात मेल्यावर गेलेले ब्रह्मज्ञानी योगी वरील देवतांकडून क्रमाने नेले जाऊन ब्रह्माला प्राप्त होतात. धूमो रात्री तथा कृष्णा षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसम ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. फलासह कृष्ण मार्गाबद्दल सांगताना परमेश्वर म्हणतात, तसेच ज्या मार्गामध्ये धूम अभिमानी देवता आहे, रात्रीची अभिमानी देवता आहे, तसेच कृष्ण पक्षाची अभिमानी देवता आहे. दक्षिणायनाच्या षण्मासाः 6 महिन्यांची अभिमानी देवता आहे. तत्र त्या मार्गावर मेल्यावर गेलेला योगी, सकाम कर्मे करणारा योगी हा उपर्युक्त देवतांच्या द्वारे क्रमाने नेला जात असता चांद्रमसम चंद्राच्या ज्योती प्राप्त होऊन स्वर्गामध्ये स्वतःच्या शुभकर्माचे फळ भोगून झाल्यावर निवर्तते परत येतो. म्हणजेच ज्या मार्गात धुराची अभिमानी देवता आहे म्हणजे अग्नी, रात्रीची अभिमानी देवता आहे, कृष्ण पक्षाची अभिमानी देवता आहे आणि दक्षिणायनाचा 6 महिन्यांचा अभिमानी देवता आहे, त्या मार्गात मेल्यावर गेलेला सकाम कर्म करणारा योगी वरील देवतांकडून नेला जातो. पुढे तो चंद्र तेजाला प्राप्त होऊन स्वर्गात आपल्या शुभकर्मांची फळे भोगून परत येतो. म्हणजेच अग्नी दिवस, शुक्ल पक्ष, उत्तरायण हा देवयान मार्ग म्हणतात आणि धूर रात्र, कृष्ण पक्ष, दक्षिणायन हा पितृयान मार्ग म्हणतात. शुक्लकृष्णे गती हेते जगतः शाश्वते मते एकया यात्यन्या वृत्तीम अन्यया आवर्तते पुनः. शुक्लकृष्ण यांच्या गतीची अनादितात सांगताना परमेश्वर म्हणतात, ही कारण जगताचे येते हे 2 प्रकारचे शुक्लकृष्णे, शुक्ल आणि कृष्ण म्हणजेच देवयान आणि पितृयान गती मार्ग शाश्वते सनातन मते मानले गेले आहेत. त्यापैकी एकाच्या द्वारा गेलेला म्हणजे अर्ची मार्गाने गेलेला योगी अनावृत्तीम जिच्यातून परत यावे लागत नाही अशा परमगतीला याती प्राप्त करून घेतो आणि अन्य दुसऱ्याचे द्वारा म्हणजे धूम मार्गाने गेलेला सकाम योगी पुन्हा आवर्तते परत येतो म्हणजे जन्म मृत्यूमध्ये सापडतो. परमेश्वर म्हणतात, कारण जगाचे हे 2 प्रकारचे शुक्ल आणि कृष्ण अर्थात देवयान आणि पितृयान मार्ग सनातन मानले गेलेले आहेत.
यातील ज्या मार्गाने गेले असता परत यावे लागत नाही अशा मार्गाने गेलेला त्या परमगतीला प्राप्त होतो आणि दुसऱ्या मार्गाने गेलेला पुन्हा परत येतो, म्हणजे जन्ममृत्यूला प्राप्त होतो. आता आपण मूळ संस्कृत श्लोकाचं सरळ वाक्यात रूपांतर करूया आणि त्या पूर्ण श्लोकाचा इंग्रजीमध्ये अर्थ पाहूया. अग्निः ज्योतिः अहा शुक्लः षण्मासः उत्तरायणं तत्र प्रयाताः ब्रह्मविदः जनाः ब्रह्म गच्छन्ति. The knowers of Brahma who depart when there is fire, light, daytime, and the bright fortnight and the northern solstice go to Brahma, do not return. धूमः रात्रिः तथा कृष्णः षट्मासः दक्षिणायनं तत्र प्रयातः योगी चांद्रमसं ज्योतिः प्राप्य निवर्तते. The yogi who dies when there is smoke, night, the dark fortnight, and the southern solstice attains the lunar light and returns. Rather than a literal inference, the indication can be about the enlightened or the dark state of mind at the time of death. जगतः एते शुक्ल कृष्णे गती शाश्वते मते एकया अनावृत्तिम याति अन्यया पुनः आवर्तते. Verily, these bright and dark paths are considered to be eternal. By the one bright, there is no return. By the other, there is return. आता आपण याच श्लोकाच्या संदर्भात माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रचलेला ओव्यांचा सुलभ असा मराठीत अर्थ समजून घेऊया. अग्निज्योतिर्हा शुक्लः षण्मासा उत्तरायणं तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्मविदो जनाः. पार्था, देहामध्ये अग्निज्योतीचा प्रकाश, बाहेर दिवस, शुक्ल पक्ष आणि उत्तरायणाचे 6 महिने, त्यातल्या एकाचं पाठबळ असा जेव्हा समयोग असतो त्यावेळेला जे आपले शरीर ठेवतात ते ब्रह्मवेत्ते ब्रह्मच होऊन जातात. ही या काळाची महती आहे. आत्मस्वरूपाला मिळायलासाठी हाच एकमेव मार्ग आहे. इथे अग्नी ही पहिली पायरी आहे, दुसरी ज्वाला ही दुसरी पायरी आहे, दिवस ही तिसरी पायरी आहे, शुक्ल पक्ष ही चौथी पायरी आहे आणि उत्तरायणाचे 6 महिने हा तो जणू काही जिना आहे किंवा सोपान आहे. आणि अशा वेळेला जो योगी आपला देह ठेवतो तो सायुज्य सिद्धीच्या सदनाला पावतो, हे तू लक्षात ठेव. आणि ह्याच मार्गाला अर्चिरा मार्ग असं नाव देतात. हा प्रयाणाचा उत्तम काळ आहे. धनंजया, आता अकाळ कुठचा ते तुला मी सांगतो. उत्तरायण म्हणजे सूर्य किंवा इतर ग्रह नक्षत्र यांचं उत्तरेकडे जाणं. मकर वृत्तापासून कर्क वृत्तापर्यंत सूर्याच्या क्रांतीस जो 6 महिन्यांचा काळ लागतो तो म्हणजे डिसेंबर 22 ते जून 22 किंवा माघ ते आषाढ, सौर पौष ते सौर ज्येष्ठ अखेरपर्यंत त्याला उत्तरायण असं म्हणतात. अर्चिरा मार्ग म्हणजे प्रकाशमय मार्ग किंवा देवयान पंथ. पहिलं, अग्नी, ज्योती, शुक्ल पक्ष आणि उत्तरायण अशा कालाने किंवा ह्यांच्या अभिमानी देवतांच्या साह्याने साधक देह पडल्यानंतर ब्रह्मलोकात जाऊन अंतिमुक्त होतो. हाच अर्चिरादी मार्ग. दुसरा, धूम, रात्र, कृष्ण पक्ष आणि दक्षिणायन ह्या कालाने किंवा ह्यांच्या देवतांच्या साह्याने साधक देह पडल्यानंतर चंद्रलोकात जाऊन काही कालाने पुन्हा मनुष्य जन्म घेतो. हा धूम्र मार्ग, यालाच पितृयान पंथ असं नाव आहे. आणि तिसरा म्हणजे आसुरी संपत्तीच्या लोकांना नरकप्राप्ती होऊन पुन्हा पशुपक्षादी तिर्यक योनीत जन्म घ्यावा लागतो. ह्याच देही ह्याच डोळा ब्राह्मी स्थिती प्राप्त झालेल्या सोहम सिद्धांच्या बाबतीत मार्गाचा प्रश्नच निर्माण होत नाही. धूमो रात्री तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम
तत्र चांद्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. पार्था, अंतकाळी देह व्याधिग्रस्त कफानी वातानी दाटून जातो. मग त्या काळी अंतरंगात पूर्ण अंधार दाटून राहतो. सगळी इंद्रिय जणू काही काष्ठवत म्हणजे लाकडासारखी होतात. बुद्धीला स्मृतीला भ्रम होतो, भ्रमामध्ये ती बुडून जाते. मन वेडं होतं, प्राण कोंडतो, अग्नीचं सुद्धा अग्नीपण निघून जातं आणि सगळीकडे धूर भरून राहतो आणि चैतन्यसुद्धा जाणीवसुद्धा त्यांनी झाकून जाते. आकाशामध्ये पाण्याने भरलेले मेघ आलेत आणि जे चंद्रार दाटून राहिलेत. मग नाधड अंधार नाधड उजेड, सर्वत्र अर्धवट अंधार धुरकट जसं होतं तसं ना मरण नाही सावधता, जीवाला स्तब्धता येते. अशा स्थितीमध्ये आयुष्य पार्था सर्वथा मृत्यूची वाट बघत राहतं. मन, बुद्धी आणि सगळी इंद्रिय त्या धुरामध्ये कोंडून जातात आणि जो अभ्यास जोडला आहे तो सुद्धा यावेळेला लोपून जातो. मग दुसऱ्याचा लाभ कुठून येणार? सगळं काही हातचं हरपून जातं. अंतकाळी जेव्हा अशी दशा होते की जेव्हा रात्रीचा समय असतो, बाहेर कृष्ण पक्ष असतो आणि दक्षिणायनाचे 6 महिने चालू असतात आणि त्याच्यावरही जन्ममरणाच्या ह्या फेऱ्यामध्ये ह्या वेळेला जर देह ठेवला तर ते जन्ममरणाच्या फेऱ्यात आपल्याला अडकवतात. पार्था, अंतकाळी ब्रह्मप्राप्ती वार्ता तर दूरच राहते, पण ज्या योग्याचा देह अशा वेळेला पडतो तो चंद्रलोकामध्ये जातो आणि मग पुढून संसाराच्या फेऱ्यामध्ये अडकतो. म्हणूनच याला अयोग्य वेळ असं म्हणतात आणि हीच ती अयोग्य वेळ आहे हे तू तत्वतः जाण. धूम्रमार्ग असं सुद्धा याला म्हणतात की ज्याच्यामुळे पुनर्जन्म होतो. दुसरा अर्चिरादी मार्ग आहे, तो सोपा आहे, तो सर्वथा उत्तम आणि मोक्षदायी आहे. दक्षिणायन म्हणजे कर्क संक्रांतीपासून मकर संक्रांतीपर्यंतचा काळ, 22 जूनपासून 22 डिसेंबरपर्यंतचा काळ, सौर आषाढ ते सौर मार्गशीर्ष अखेर, सूर्याच्या उदय अस्ताचा मार्ग दक्षिणेकडे सरकत असल्याचे दिसते तो काल म्हणजे दक्षिणायन. कृष्णे गती हेते जगतः शाश्वते मते, एकया यात्यना वृत्तीम अन्यया वर्तते पुनः. पार्था, अशा मूळच्याच कालापासून असलेल्या ह्या 2 वाटा मी तुला दाखवल्या. एक प्रकाशाकडे नेणारी आहे, उज्ज्वल आहे, तर दुसरा आडमार्ग आहे. मुद्दाम किंवा जाणून बुद्धिपुरस्पर मी तुला कळावं म्हणून मार्ग आणि कुमार्ग हे दोन्ही मी तुला दाखवले. आता तू सत्य काय आणि मिथ्या काय, आपल्या हितासाठी आपलं हित कशात आहे आणि अहित कशात आहे हे तू जाण. पार्था, आपली नाव तरावी म्हणून कोणी महाडोहात उडी मारेल का? किंवा राजमार्ग आहे हे जाणून कोणीतरी आडराने शिरेल का? जो अमृताला आणि विषाला ओळखेल तो अमृताला सोडेल का? तसंच ज्याला उज्ज्वल वाट दिसेल तो सर्वथा कधीही आडवाटेकडे जाणार नाही. सत्य आणि मिथ्या हे नीट पारखून अकाळाचं संकटातून आपल्याला तरावं. एरवी देहाच्या अंती जेव्हा आपत्ती येते तेव्हा मार्ग आणि कुमार्ग याच्याबद्दल भ्रांती निर्माण होते आणि मग केलेला योगाभ्यास हा सगळा निरुपयोगी होतो, फुकट जातो, निरर्थक होतो. धनंजया, अर्चिरादी पंथ चुकून योगी धूम्रमार्गी अकस्मात पडतो आणि मग पुन्हा त्याला संसाररूपी चक्राबरोबर भवचक्राबरोबर फिरावं लागतं वारंवार. हे सायास चुकावे म्हणून तुला हे दोन्ही मार्गांचं विवरण किंवा ते मार्ग मी स्पष्ट करून सांगितले. एक योग्याला ब्रह्मपदाला नेतो तर दुसरा त्याला संसाराच्या फेऱ्यात फिरवतो. पण अंतकाळी जसा साचार असेल
तसा प्रारब्धानुसार त्याला मार्ग प्राप्त होतो. अर्जुना, मग असा योगी कुठची गती पावतो ते आता मी सांगीन, ते तू ऐक. आता या श्लोकाबद्दल माझ्या दृष्टिकोनातून मला काय वाटतं ते आपण पाहूया. अध्याय 8 24, 25, 26. आपण आधी बघितलं की 2 मार्गांचा परमेश्वरांनी उल्लेख केलेला आहे. एक शुक्ल मार्ग, आणि हे 24व्या श्लोकामध्ये त्याच्याविषयी सांगतायत. तर 25व्या श्लोकामध्ये कृष्ण मार्गाविषयी सांगतायत. तर पुढच्या काळात गेल्यावरती, आता इथे काळ म्हणजे त्या मार्ग असा त्याचा उल्लेख आहे. तर गेल्यावर काय गती प्राप्त होते हे सांगताना आपल्याला दिसतात. आता इथे काळ म्हणजे मार्ग हेच लक्षात ठेवलं पाहिजे. पहिला त्यांनी सांगितलं आहे शुक्ल मार्ग किंवा अर्ची मार्ग, देवयान मार्ग. इथे अग्नी, दिवस, शुक्ल पक्ष, उत्तरायण यांच्या अभिमानी देवता त्या योग्याला क्रमाने वर नेतात आणि मग त्याला ब्रह्मप्राप्ती होते आणि तो पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकत नाही. दुसरा मार्ग जो परमेश्वर सांगतात तो पितृयान मार्ग किंवा कृष्ण मार्ग. धूम मार्गाने जिथे धूर, रात्र, कृष्ण पक्ष, दक्षिणायन यांच्या अभिमानी देवता असतात आणि त्या योग्याला जो सकाम कर्म करणारा असतो त्याला पुढे पुढे नेतात आणि तो चंद्र तेजाला प्राप्त होऊन स्वतःच्या शुभकर्माची फळं स्वर्गात भोगतो आणि परत जन्माला येतो. परमेश्वर म्हणतात की असे हे शुक्ल कृष्ण मार्ग हे सनातन आहेत. एक मार्ग जो शुक्ल मार्ग आहे तो त्या योग्याला, त्या मार्गावरून जाणाऱ्या योगाला परमगती देतो आणि त्याला मोक्ष मिळू शकतो. तर दुसरा जो कृष्ण मार्ग आहे त्याच्यामुळे योग्याला पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू भोगावे लागतात. गीतार्थ जाणून घ्यायला पुन्हा भेटूया. मनःपूर्वक धन्यवाद.